श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। भगवान शंकराची कोणती सेवा केल्याने आपल्या ज्या जीवनामध्ये अडचणी आलेल्या आहेत, संकटे आलेले आहेत, ते दूर होण्यास मदत होते असे शिवपुराणातील काही 11 उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही ते नक्की उपाय करून बघा। जर काही अडचणी असतील, संकट असतील तर ते दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। त्याचबरोबर योग्य तो मार्ग नक्कीच मिळेल। जर का घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा आजार जाणवत असेल, काही दुखत असेल, रोग प्रतिकार क्षमता कमी होत असेल किंवा काही शारीरिक रोग असेल तर भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराला 21 काळे मिरे दर सोमवारी वाहिले तर आपल्याला जो काही रोग असेल, ते कुठल्याही प्रकारचा शारीरिक रोग असा जावासं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही 21 काळे मिरे भगवान शंकराच्या पिंडीवर नक्की व्हा। त्याचबरोबर आपल्याला कोणी वाईट नजरेने म्हणजे बोलत असेल किंवा बघत असेल किंवा आपली कोणासोबत दुश्मनी असेल तर जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच ती दुश्मनी दूर होईल, परिपूर्ण खतम होऊ शकते। त्याचबरोबर आपल्याला विशेष म्हणजे घरामध्ये काही कल, भांडणे, तंटा, वाद विवाद सतत होत असतील तर ते सुद्धा कमी होण्यास तुम्हाला मदत होणार आहे। तर तुम्हाला 21 काळे मिरे भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायचे आहेत 21 दिवस। त्याचबरोबर दुसरा उपाय, जर घरातील लहान मुलं ऐकत नसेल, सतत चिडचिड करत असतील तर सोमप्रदोष या दिवशी आईनं किंवा वडिलांनी मुलाच्या नावाने उपवास करायचा आहे। आपला मुलगा स्थिर राहावा, आपला मुलगा वाईट बोलू नये, त्याला चांगल्या प्रकारचं वळण लागावा यासाठी सोमप्रदोष या दिवशी त्याचबरोबर या सोमप्रदोष या दिवशी संध्याकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि नमस्कार करायचा आहे। तुम्ही जर असा अगदी सोपा असा हा उपाय तुम्ही केला तर नक्की 4 ते 5 सोमवार तुम्हाला आपल्या मुलामध्ये खरंच म्हणजे सुधारणा दिसेल। त्यानंतर तिसरा उपाय काय करायचा आहे, म्हणजे महादेवाला अत्यंत प्रिय असणारं वस्तू म्हणजेच बेलपत्र। तर एक बेलाचं झाड लावा। एक कोटी शिवलिंग म्हणजेच 1 कोटी मंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं। एक बेलपत्राचे झाड आपल्या दारामध्ये असायलाच हवं। त्यानंतर चौथा उपाय काय करायचा आहे की ज्या झाडामध्ये चीक निघतो ते एकही झाड आपल्या घरासमोर ठेवायचं नाही। आपण कधी सफल होत नाही, रुईचं झाड सुद्धा आपल्या घरासमोर नसावं, बदामाचं झाड सुद्धा आपल्या घरासमोर नसावं। जेवढं म्हणजे थोडक्यात म्हणजे दुधाचे पदार्थ जे झाड देतात तेवढे एकही झाड आपल्या दारापुढे नसावं। त्यानंतर 5वा उपाय काय आहे की देवांना स्नान घातल्यानंतर ते पाणी तुळशीला टाकलं तर तो सगळ्यात मोठा दोष असतो। कारण भगवान शंकराच्या पिंडीला तुम्ही आंघोळ घातल्यानंतर ते पाणी तुम्ही तुळशीला टाकलं तर त्याला कालसर्प दोष आपल्याला लागू शकतो। त्यामुळे चुकूनही तुम्ही आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते तुळशीला टाकू नका। त्यानंतर 6वा उपाय, शिवलिंग कधीही तुळशीमध्ये ठेवू नका। तुळशीमध्ये शिवलिंग ठेवलं तर सगळ्यात मोठा दोष लागतो। चुकूनही म्हणजे शिवलिंग तुळशीत ठेवू नये। विशेष म्हणजे बेलाच्या झाडाखाली शिवलिंग ठेवावे। एक शिवलिंगावर 1 बेलपत्र वाहिल्याने तर कोटीचं कन्यादान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। त्यानंतर 7वा उपाय, शिवलिंगावर 1 धागा वाहून तो नंतर आपल्या हातात बांधावा। त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आपल्याला रोग होत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा अकाली मृत्यू येत नाही। कारण म्हणून आपल्या हातामध्ये एकतरी धागा असायलाच हवा। त्याचबरोबर कपाळाला गंध, गळ्यात माळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर 8वा नियम काय आहे, शिवपुराणामध्ये सांगतात की आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो तर दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे जाऊन कधीही पाठीमागे डोके लावून दर्शन घेऊ नये। देवाच्या पाठीमागं चुकूनही दर्शन घेऊ नये। त्यानंतर आपलं देवघर जे आहे ते ईशान्य कोपऱ्यातच असायला हवं आणि ईशान्य कोपऱ्यातच पाहिजे। ईशान्य हा भगवान शंकराचे स्थान आहे। ईशान्य कोपऱ्यात पाणी पाहिजे, ईशान्य कोपऱ्यामध्ये भगवान शंकराचे स्थान असायला पाहिजे। त्याचबरोबर देवघर पण आपल्याला ईशान्य कोपऱ्यातच ठेवायचे असते। ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करत असतो तर त्या दिव्यावरती अगरबत्ती, धूप पेटू नये। कारण यामुळे घरात दुःख आणि दारिद्र्य घरात प्रवेश करत असतं। त्यामुळे चुकूनही दिव्याला अगरबत्ती किंवा धूप पेटू नये। घरामध्ये झाडू जर ठेवायचा असेल तर तो वायुव्य दिशेला ठेवायचा असतो। वायुव्य दिशा म्हणजेच आपली पश्चिम आणि उत्तर दिशेचा कोपरा, ज्या ठिकाणी झाडू ठेवला पाहिजे आणि
झाडू हा लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे, त्यामुळे आपल्याला कधीही चुकूनही मंगळवारी किंवा शुक्रवारी घरातून झाडू फेकून द्यायचा नाही। जर का तुमचा एखादा झाडू आहे आणि तो खराब झालेला आहे तर तुम्ही शुक्रवारी कधीही घराच्या बाहेर काढून फेकून देऊ नका। दुसऱ्या कोणत्याही वारी तुम्ही करू शकतात, पण शुक्रवारी आणि मंगळवारी चुकूनही ही चूक करू नका। लक्ष्मी मातेचं प्रतीक असल्यामुळे त्याचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे। असे छोटे छोटे उपाय आहेत जे की आपल्याला शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे, ते नक्कीच करा। नक्कीच तुमच्या घरामध्ये जर काही दुःख दारिद्र्य असेल तर ते दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।